अमरावती शहरात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. नवीन बांधकामाच्या ठिकाणावरून इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली की राज्यपेठ परिसरातील चौरे मार्केट भागात 2 इसम चोरीचे केबल वायर घेऊन बसलेले आहेत. पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत त्या ठिकाणी धाड टाकली. संशयित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अवघ्या 24 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेले आरोपीचे नाव ईश्वर किशोर भोसले, वय 20 वर्ष, राहणार मोगरा पारदीबेडा, अमरावती असे आहे. त्याच्यासोबत एक विधी संघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून RR कंपनीचे केबल वायरचे 6 बंडल, खुले केबल वायर बंडल तसेच जाडून काढलेले तांब्याचे तार असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांना चाप बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.